देशातलं पहिलं आयकॉनिक क्रूज टर्मिनल सुरू करण्यात येणार आहे। आयकॉनिक क्रूज टर्मिनल आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे। दरवर्षी 10 लाख प्रवाशांना यामार्फत प्रवास करता येणार आहे। क्रूज प्रवेशामध्ये 400% वाढ होण्याचा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। देशातील सर्वात अत्याधुनिक क्रूज टर्मिनलचं आत्ताच जे आहे लोकार्पण झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी कॉर्डेला क्रूज जी आहे या ठिकाणावरून रवाना झालेली आहे। अर्थातच केंद्रीय बंदरे मंत्री जे आहेत त्यांच्या हस्ते या बोटला या क्रूज टर्मिनलवरनं जे आहे हिरवा कंदील जे आहे ते दाखवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणावरून ही बोट जी आहे ही इथून रवाना झालेली आहे। पहिली क्रूज जी आहे पहिली क्रूज बोट जी आहे ती या ठिकाणावरून रवाना होताना आपल्याला दिसून येत आहे। खरं पाहायला गेलं तर आपण आता क्रूज टर्मिनलचं समजा दृश्य पाहायला गेलं तर या ठिकाणी खूप मोठं जे आहे असं क्रूज टर्मिनल बनवण्यात आलेलं आहे। 555 कोटींचा 555 कोटींपेक्षा अधिकचा खर्च जो आहे या क्रूज टर्मिनलच्या याच्यासाठी करण्यात आलेला आहे आणि सुमारे 70 पेक्षा जास्त इमिग्रेशन पॉइंट्स या ठिकाणी आहेत आणि दिवसाला सुमारे 10,000 नागरिक जे आहेत या टर्मिनलवरनं जे आहेत प्रवास करताना दिसून येतील। अशा पद्धतीत टर्मिनल जे आहे ते बनवण्यात आलेला आहे आणि याचा फायदा जो आहे सर्व नागरिकांना प्रवाशांना होणार आहे। एशिया खंडातील सर्वात मोठं टर्मिनल जे आहे इकडचं मानलं जातं। उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे। प्रवासी याचा लाभ घेणार आहेत आणि सोबतच लांब पल्ल्याच्या ज्या क्रूजेस आहेत त्यांना देखील या ठिकाणी थांबा मिळणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर पाहूयात हे आयकॉनिक क्रूज नेमकं कसं आहे। तर एकूण खर्च यासाठी 495 कोटी आलेला आहे। मुंबई पोर्ट प्राधिकरणाने 303 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। तर खाजगी भागीदार यात 192 कोटी रुपये यांनी खाजगी भागीदारी केलेली आहेत आणि एकूण क्षेत्रफळ याचं 4.15 लाख वर्ग फूट आहे। तर ऑपरेशनल स्पेस याची 1.7 लाख वर्ग फूट इतकी आहे। दरवर्षी 10 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता या टर्मिनल क्रूजमध्ये आहे। तर 200हून अधिक क्रूज जहाजांचं आगमन निर्गमन यामार्फत होणार आहे। 22 लिफ्ट्स आहेत आणि 10 एस्केलेटर्स या टर्मिनलमध्ये आहेत। तर 300 गाड्यांसाठी मल्टी लेवल पार्किंगची व्यवस्था सुद्धा यात करण्यात आलेली आहे। लक्झरी रिटेल, डायनिंग आणि फास्ट इमिग्रेशन सुद्धा इथे आहे।